तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आपला आजचा ब्लॉगचा टॉपिक असणार आहे की आपण आज जे शेतामध्ये जे जंगली प्राणी असताना रुही, हरण, जे आपलं माल खाण्यासाठी येतात ना शेतामध्ये, तर त्याच्यासाठी आपण आज कंपाऊंड करणार आहे. तर आपण तारकास करणार आहे थोडंफार शेतात. आपण थोडं कोथिंबीर टाकेलं आहे, मेथीचे टाकेले, ते भाजी खाऊ नये म्हणून आपण कंपाऊंड करणार आहे. तर शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघा आणि आपलं काम कसं आवडलं कमेंटमध्ये सांगा. तर चला सुरू करू. तर मित्रांनो, बघू शकता, हा आपण टाकलेला आहे पालक आणि समोर टाकलेली आपण मेथीची भाजी. इकडे पण आपण नवीन मेथीची भाजी टाकलेली आहे. तर आपण या भाजीसाठी आता कंपाऊंड करणार आहे. म्हणजे रुही, हरण, रानडुक्कर असे प्राणी येऊ नये, रातची भाजी खाऊ नये म्हणून आपण थोडं कंपाऊंड करणार आहे या साईडनं ऐकून. म्हणजे कसं आहे, आपण रातचं ध्यान देऊ शकत नाही ना अंधारामध्ये एवढं, तर आपण थोडं कंपाऊंड करणार आहे. तर चला मग कंपाऊंडला सुरुवात. तर मित्रांनो, आपण आता 8 दर घ्यायचे झालेले आपले. तर आपण जाणार आहेत बल्ल्या आणायला, आणि जेवढे आपण 8 दर घेतलेले आहेत का, तेवढे आपण आता बल्ल्या त्याच्यात राहणार आहे. तर चला आपण बल्ल्या आणतो. तर अशा प्रकारे आपण दर घेतलेला आहे. तर आपल्याला जायचं आहे आता त्या लिंबाखाली. आपल्याला ह्या लिंबाखाली जाऊन बल्ल्या आणायचे आहे. तर चला. बघू शकता, ह्या आपण सीताफळाच्या झाडा लावलेल्या बल्ल्या. तर आता आपल्याला याच्यातून 8 बल्ल्या काढायच्या साईडला. तर मित्रांनो, आपल्या बल्ल्या रावाच्या झालेल्या आहे सगळ्या. तर तुम्ही बघू शकता पाठीमागे हे सगळ्या आपण रवीत इथपर्यंत आणलेले आहे. अजून 2 रवाचे राहिलेले आहेत, ते रवून घेतो मी. आणि आता आपला ब्लॉग इथं संपतो मित्रांनो. तर आपला ब्लॉग तुम्हाला आपल्या फार्मिंग मला वर्क कसा आवडला ते कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.